student, welcome back to my channel Bright Minds and welcome to 11th standard series chemistry. First chapter आहे some basic concept of chemistry. Lecture आहे 4. First point आहे laws of chemical combination. So the elements combine with each other and form compounds. म्हणजे जे एलिमेंट आहेत ते एकमेकांशी कंबाईन होऊन कंपाऊंड फॉर्म करतात. ओके, and this process is governed by 5 basic laws discovered before the knowledge of molecular formula. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती गव्हर्न केलेली आहे 5 बेसिक लॉजने. डिस्कवर बिफोर द नॉलेज ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या नॉलेजच्या आधी ही जी प्रोसेस आहे ती गव्हर्न केलेली आहे 5 बेसिक लॉजने. ओके, आपण नेक्स्ट पाहूया लॉज. फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. अँटनी लुवेसियर अ फ्रेंच सायंटिस्ट इज ऑफन रेफर टू फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. जो अँटनी लुवेसियर आहे त्याने डिस्कवर केलेला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो हू डिस्कवर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की अँटनी लुवेसियर डिस्कवर द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, तो एक फ्रेंच सायंटिस्ट होता आणि त्याला मॉडर्न केमिस्ट्रीचे फादर पण म्हटले जाते. ओके, हे एकदम लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो एक्झाममध्ये. नेक्स्ट, he carefully performed many combustion experiments, namely burning of phosphorus and mercury, both in the presence of air. म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे काळजीपूर्वक एअरच्या प्रेझेन्समध्ये बर्निंग ऑफ फॉस्फरस अँड मर्क्युरी यावर कंबशन एक्सपेरिमेंट्स केले. ओके, अँड बोथ रिझल्ट इन अँड इन्क्रीज इन वेट. त्यामध्ये त्यांना रिझल्ट असा मिळाला की त्यामध्ये त्यांचे वजन त्या दोन्हींचे पण वजन वाढलेले होते. ओके, आफ्टर सेव्हरल एक्सपेरिमेंट्स ही फाउंड दॅट द वेट गेन बाय द फॉस्फरस वॉज एक्झॅक्टली द सेम ॲज द वेट लॉस्ट बाय एअर. म्हणजे अनेक प्रयोगानंतर त्यांना असे आढळून आले की फॉस्फरसमुळे वाढलेले वजन हवेने कमी झालेल्या वजनापेक्षा वजना एवढेच होते, म्हणजे सेम होते. ही ऑब्झर्व दॅट टोटल मास ऑफ रिॲक्टन्स इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट्स. त्यांनी असं ऑब्झर्व केलं की जे मास ऑफ रिॲक्टन्सचं टोटल मास म्हणजे रिॲक्टन्सचं जे टोटल मास आहे ते इज इक्वल टू असतं टोटल मास ऑफ द प्रॉडक्टच्या. ओके, व्हेन हायड्रोजन गॅस बर्न्स अँड कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म टू इल वॉटर. जेव्हा हायड्रोजन गॅस बर्न्स होतो अँड कंबाईन होतो ऑक्सिजनसोबत तेव्हा आपला प्रॉडक्ट काय मिळतो, वॉटर. द मास ऑफ द वॉटर फॉर्म इज इक्वल टू द मास ऑफ द हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंझ्युम. म्हणजे जे फॉर्म झालेलं आहे प्रॉडक्ट वॉटर त्याचं मास हे इक्वल असतं फॉर्म केलेल्या हायड्रोजन अँड ऑक्सिजनच्या मास एवढं. ओके, द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टेट दॅट जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे तो काय स्टेट करतो तर मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. लेट मी रिपीटेड. Law of conservation of mass state that mass can neither be created nor destroyed. म्हणजे जे वस्तुमान आहे ते निर्माण होऊ शकत नाही आणि नष्टही होऊ शकत नाही. अंडरस्टूड. हा आहे फर्स्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. तो कोणी डिस्कवर केला, अँटनी लुवेसियर. ओके, ते कोण होते, फ्रेंच सायंटिस्ट होते. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट पाहूया. आणि आणखी ते काय होते, मॉडर्न केमिस्ट्रीचे फादर पण होते. ओके, नेक्स्ट आपण पाहूया. नेक्स्ट लॉ आहे लॉज ऑफ डिफाइनाइट प्रॉपर्टीज. फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्राउस्ट परफॉर्म एक्सपेरिमेंट ऑन 2 सॅम्पल्स ऑफ क्युप्रिक कार्बोनेट. म्हणजे जे फ्रेंच केमिस्ट आहेत जोसेफ प्राउस्ट यांनी डिस्कवर केला आहे लॉज ऑफ डिफाइनाइट प्रॉपर्टीज. हा आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाईल. हू डिस्कवर द
लॉज ऑफ डिफाईनाईट प्रॉपर्टीज. मग नेहमी लक्षात ठेवायचं की जोसेफ प्रॉस्ट यांनी डिस्कवर केलेला आहे लॉज ऑफ डिफाईनाईट प्रॉपर्टीज, आणि ते एक फ्रेंच केमिस्ट होते. त्यांनी क्युप्रिक कार्बोनेटचे जे 2 सॅम्पल्स आहेत त्यावर एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. ओके, वन ऑफ द सॅम्पल वॉज नॅचरल इन ओरिजिन अँड अदर वॉज सिंथेटिक वन. जे क्युप्रिक कार्बोनेटचे जे 2 सॅम्पल्स होते त्यामध्ये एक सॅम्पल हे नॅचरल इन ओरिजिन म्हणजे मूळ नैसर्गिक होते, अँड अदर वॉज सिंथेटिक वन, आणि दुसरी कृत्रिम म्हणजे मॅनमेड. Next, he found that the composition of element present in it was same for both the samples. जे सॅम्पल होतं both samples त्यामध्ये जे एलिमेंट प्रेझेंट होते त्यांची ते म्हणजे यामध्ये असे आढळून आले की जे 2 सॅम्पल्स होते त्यामध्ये जे एलिमेंट प्रेझेंट होते त्यांचं कंपोजिशन हे सेम होतं. पाहूया आपण ॲज शाउन बिलो. फर्स्ट कॉलम आहे क्युप्रिक कार्बोनेट, त्यामध्ये पर्सेंटेज ऑफ कॉपर, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन अँड पर्सेंटेज ऑफ कार्बन. त्यामध्ये आपल्याला काय भेटलं होतं सॅम्पल, नॅचरल सॅम्पल. त्यामध्ये कॉपरचं पर्सेंटेज आहे 51.35, ऑक्सिजनचं पर्सेंटेज आहे 38.91 अँड कार्बनचं पर्सेंटेज आहे 9.74. अँड नेक्स्ट काय भेटलं होतं आपल्याला सिंथेटिक सॅम्पल. सिंथेटिक सॅम्पलमध्ये पण पर्सेंटेज हे सेम आहे 51.35, येथे पण सेम 38.91 अँड 9.74. म्हणजे ही फाउंड दॅट द कंपोजिशन ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन इट वॉज सेम फॉर बोथ द सॅम्पल्स. म्हणजे यामध्ये त्यांना असं आढळून आलं होतं की जे 2 सॅम्पल्स आहेत त्यामध्ये जे एलिमेंट प्रेझेंट आहेत त्यांचं कंपोजिशन हे सेम असतं. ओके, नेक्स्ट पाहूया आपण. दिस लेड जोसेफ प्रॉस्ट टू स्टेट द लॉ ऑफ डिफाईनाईट प्रोपोर्शन ॲज फॉलोज. जे लॉ ऑफ डिफाईनाईट प्रोपोर्शन आहे ते काय स्टेट करतं पाहूया. A given compound always contains exactly the same proportion of element by weight. म्हणजे जे दिलेले कंपाऊंड आहे त्यामध्ये नेहमी बाय वेट म्हणजे वजनानुसार एलिमेंटचं प्रोपोर्शन हे सेम असतं. ओके, अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रोपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. म्हणजेच जे दिलेले कंपाऊंड आहे त्यामध्ये नेहमी वजनानुसार एलिमेंटचं प्रोपोर्शन हे सेम असतं, समान असतं. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स सेम एलिमेंट इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे सोर्स कोणताही असो त्यामध्ये दिलेले कंपाऊंड आहे त्यामध्ये नेहमी सेम एलिमेंटचे सेम प्रोपोर्शनमध्येच असतं. ओके, सेम एलिमेंट हा सेम प्रोपोर्शनमध्येच असतो. अंडरस्टूड. द व्हॅलिडिटी ऑफ दिस लॉ हॅज बीन कन्फर्म्ड बाय व्हेरियस एक्सपेरिमेंट. म्हणजे हा जो लॉ आहे त्याची व्हॅलिडिटी व्हेरियस एक्सपेरिमेंटच्या आधारे कन्फर्म केलेली आहे. म्हणजे जे व्हेरियस एक्सपेरिमेंट्स आहेत त्यावर म्हणजे करून कन्फर्म केलेलं आहे ह्या लॉची व्हॅलिडिटी. ओके, दिस लॉ इज समटाइम्स रेफर टू ॲज लॉ ऑफ डिफाईनाईट कंपोजिशन्स. ह्या लॉला म्हणजे लॉज ऑफ डिफाईनाईट प्रॉपर्टीज आहे त्याला काही वेळा रेफर केलं जातं लॉ ऑफ डिफाईनाईट कंपोजिशन. ओके, नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन्स. दिस लॉ वॉज प्रपोज बाय जॉन डाल्टन इन 1803. म्हणजे जो लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन आहे ते कोणी डिस्कवर केला तर जॉन डाल्टन. हे नेहमी लक्षात ठेवायचं, यावरच क्वेश्चन विचारले जातात MCQ टाईप एक्झाममध्ये. आपल्याला असं पण MCQमध्ये असा क्वेश्चन विचारला जाईल किंवा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये 1 सेंटेन्समध्ये पण विचारला जाईल. हुज द डिस्कवर लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन्स. मग नेहमी लक्षात ठेवायचे की जॉन डाल्टन डिस्कवर द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन्स 1803 मध्ये. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट 2 or more एलिमेंट्स मे फ्रॉम मोर दॅट 1 कंपाऊंड. त्यांनी त्यामध्ये ऑब्झर्व केलं की 2 or more एलिमेंट्स म्हणजे 2 किंवा जास्त एलिमेंट एकापेक्षा जास्त कंपाऊंड फॉर्म करू शकतात. मे फ्रॉम मोर दॅन 1 कंपाऊंड. ओके,
Law of multiple proportions summarize many experiments on such compounds. कंपाऊंड्सवर many experiment करून लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनने समराइज केलेला आहे. ओके, नेक्स्ट पाहूया. When two elements A and B from more than one compounds. जेव्हा टू एलिमेंट्स A and B एकापेक्षा जास्त कंपाऊंड फॉर्म करतात, the masses of element B that combine with a given mass of A are always in the ratio of small whole numbers. म्हणजे जेव्हा टू एलिमेंट्स A and B एकापेक्षा जास्त कंपाऊंड फॉर्म करतात तेव्हा जे गिवन मास आहे एचं त्यासह जे मास आहे इलेमेंट बीचं ते नेहमी ऑलवेज रेशो ऑफ स्मॉल होल नंबर्स म्हणजे ते नेहमी लहान पूर्ण संख्यामध्ये त्याचा रेशो असतो, गुणोत्तर असतात. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट पाहूया. तुम्हाला एक्झाम्पल बघितल्यावर कळेल. फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल आहे हायड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म टू कंपाऊंड्स नेमली वॉटर अँड हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन कंबाइन्स होतो ऑक्सिजन सोबत आणि टू कंपाऊंड्स फॉर्म होतात. फर्स्ट फॉर्म होतो वॉटर आणि सेकंड फॉर्म झालेला कंपाऊंड आहे हायड्रोजन परऑक्साईड. फर्स्ट पाहूया आपण वॉटर. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट गिव्ज वॉटर. या दोन्हींची रिॲक्शन होऊन फॉर्म काय होतं? वॉटर. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. सो येथे वॉटरमध्ये हायड्रोजनचे ॲटम किती आहेत? 2. येथे आपण काय घेतलेलं आहे? ॲटॉमिक मास नंबर. मग वन हायड्रोजन ॲटमचं ॲटॉमिक मास नंबर किती येणार? 1. आणि अनदर हायड्रोजन ॲटमचं ॲटॉमिक मास नंबर 1. 1 + 1 2. नेक्स्ट वॉटरमध्ये ऑक्सिजन किती आहेत? 1. मग ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर किती? 16. आणि या दोनांची रिॲक्शन होऊन काय फॉर्म होतं? वॉटर. मग यांच्या ॲटॉमिक मास नंबरचे ॲडिशन केल्यानंतर 2 + 16 वॉटरचं येतं 18 ग्राम. ओके, नेक्स्ट कंपाऊंड्स कोणता होता? हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट यूज हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन अँड ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन फॉर्म होतं हायड्रोजन परऑक्साईड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O2. येथे पण हायड्रोजन परऑक्साईडमध्ये हायड्रोजनचे आहेत 2 ॲटम्स. वन हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर 1. अनदर हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर 1. 1 + 1 2. हायड्रोजन परऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचे ॲटम किती आहेत? 2. मग वन ऑक्सिजन ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर 16 आणि अनदर ऑक्सिजन ॲटमचं ॲटॉमिक मास नंबर 16 + 16 32. आणि दोघांचे ॲडिशन 2 + 13 32 34 ग्राम. ओके, नेक्स्ट हिअर इट इज फाउंड दॅट the two masses of oxygen, that is 16 gram and 32 gram, which combine with a fixed mass of hydrogen 2 gram, are in the ratio of small whole numbers, that is 16:32 or 1:2. येथे आपल्याला असे आढळून येईल किंवा दिसून येईल 2 masses ऑफ ऑक्सिजनचे 2 masses म्हणजे 16 ग्रॅम अँड 32 ग्रॅम विच कंबाईन विथ अ फिक्स मास ऑफ हायड्रोजन 2 ग्रॅम. हायड्रोजन 2 ग्रॅमचे फिक्स मास एकत्र होऊन आर इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर्स. आपल्याला स्मॉल होल नंबर्समध्ये रेशो मिळतात, दॅट इज 16:32 और 1:2. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे नायट्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म 2 कंपाऊंड्स, नायट्रिक ऑक्साईड अँड नायट्रोजन डायऑक्साईड. म्हणजे नायट्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन होऊन 2 कंपाऊंड्स फॉर्म होतात. फर्स्ट कंपाऊंडचं नेम आहे नायट्रिक ऑक्साईड आणि सेकंड कंपाऊंड फॉर्म होतो नायट्रोजन डायऑक्साईड. फर्स्ट कंपाऊंड पाहूया. नायट्रिक ऑक्साईड. नायट्रोजन प्लस ऑक्सिजन इट गिव्ज नायट्रिक ऑक्साईड. या दोन्हींची रिॲक्शन होऊन फॉर्म होतं नायट्रिक ऑक्साईड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NO. नायट्रिक ऑक्साईडमध्ये नायट्रोजनचे ॲटम आहे 1 म्हणून नायट्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 14 अँड नायट्रिक ऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचा ॲटम किती आहेत? 1 मग ॲटॉमिक मास नंबर 16. या दोघांचे ॲडिशन 14 + 16
30 ग्रॅम. ओके. नेक्स्ट कंपाऊंड आहे नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स नायट्रोजन डायऑक्साईड. त्याचा फॉर्म्युला आहे NO2. नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये नायट्रोजनचे ॲटम आहेत 1. नायट्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 14 अँड नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचे ॲटम आहेत 2. मग 1 ऑक्सिजन ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 16 आणि अनदर ऑक्सिजन ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 16. 16 प्लस 16 32 ग्रॅम. आणि दोघांचे कंबाईन ॲटॉमिक मास नंबरची ॲडिशन करायची. 14 प्लस 32 इज इक्वल टू 46 ग्रॅम. Next, here you find that 2 masses of oxygen, that is 16 gram and 32 gram. येथे तुम्हाला आढळून आले असेल की 2 masses आहेत. ऑक्सिजनचे 2 masses म्हणजे 16 ग्रॅम and 32 ग्रॅम. When combined with fixed mass of nitrogen 14 ग्रॅम, जेव्हा नायट्रोजनचे 14 ग्रॅम फिक्स मास एकत्रित कंबाईन होतं आणि आर इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर्स, आपल्याला स्मॉल होल नंबर्समध्ये आपला रेशो मिळतो दॅट इज 16:32 or 1:2. ओके.